साबुदाणा हा 2-3 तास अगोदरच भिजवून घ्यायचा. त्यानंतर एका कढईमध्ये आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे. त्याचा देखील इथे कूट बनवून घ्यायचा. नंतर तुम्ही साबुदाणा रात्री देखील भिजू घालू शकतात. रात्री भिजू घातला तर अतिउत्तम, कारण रात्री भिजवलेला साबुदाणा हा खूप छान फुलतो. मी देखील रात्रीच साबुदाणा भिजत टाकला होता, कारण दुसऱ्या दिवशी होती शिवरात्री. तर त्यासाठी मी रात्री साबुदाणा भिजत घातला होता. तर आपल्याला काय करायचं आहे, जो साबुदाणा भिजलेला आहे तो एका मोठ्या परातीमध्ये आपल्याला जेवढा पाहिजे आहे तेवढा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण जे शेंगदाण्याचा कूट बनवला होता तो देखील त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. आणि कूट जास्त जाडही नाही आणि जास्त बारीक देखील काढायचा नाही. एकदम मीडियम असा शेंगदाण्याचा कूट मिक्सरला वाटून घ्यायचा. त्यानंतर हिरवी मिरची थोडीशी भाजून ती देखील मिक्सरला वाटून घ्यायची आहे. तुमच्या चवीनुसार तुम्हाला जसं तिखट हवं तसं त्या प्रमाणात तुम्ही मिरची ह्या मिश्रणामध्ये आणि ते देखील ह्या मिश्रणामध्ये ॲड करायचे. आणि तुमच्याकडे जर उपवासाला जिरा चालत असेल तर तुम्ही जिरा पूड करून देखील टाकू शकता. आमच्याकडे उपवासाला जिरा चालत नाही, त्यामुळे मी याच्यामध्ये जिऱ्याची पूड ॲड केली नाही. आणि हे मिश्रण सगळं व्यवस्थित कालून घ्यायचं. आणि हे मिश्रण एकदम एकजीव झालं पाहिजे, जेणेकरून आपले वडे फुटत नाही. आणि आपले वडे फुटू नये यासाठी देखील तुम्हाला काही टिप्स मी पुढे सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपलं मिश्रण सगळं व्यवस्थित कालून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि हे मिश्रण पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे असं पिठासारखं एका साईडला, म्हणजे परातीच्या एका साईडला लावून द्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याचे व्यवस्थित वडे करता येतील. तर हे मिश्रण सगळं कालून झाल्यावर मी हे पीठ एका साईडला करून ठेवलं आहे. त्यानंतर आणि सांगायला विसरले, तर बटाटे आपल्याला याच्यामध्ये जास्त घालायचे नाही आहे. 2 किंवा 3च बटाटे यामध्ये ॲड करायचे. जास्त बटाटे झाले की आपले वडे विरघळतात. त्यानंतर साईडला तेल तापवायला ठेवून दिलं, जेणेकरून आपले वडे होईपर्यंत आपलं तेल देखील गरम होतं. आणि एका वाटीमध्ये आपल्याला थोडंसं तेल देखील घ्यायचं आहे. ते आपल्या हाताला व्यवस्थित लावून घ्यायचं, जेणेकरून आपल्या हाताला वडे करताना हे पीठ चिटकत नाही. तर जास्त जाड आणि जास्त मोठे देखील वडे करायचे नाही, कारण असे केल्याने आपले वडे मध्ये कच्चे राहतात आणि ते फुटतात देखील. तर आपल्याला त्यासाठी एकदम पातळ आणि छोटासा वडा बनवून घ्यायचा आहे. इथे मी अशा प्रकारे सगळे वडे बनवून घेते. सगळे वडे बनवून झाल्यानंतर आपल्याला लगेच हे वडे तळून देखील घ्यायचे आहे. आणि तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे सगळे वडे इथे बनवून ठेवले. आणि आता आपलं तेल देखील इथे गरम झालेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे, जेणेकरून आपले वडे त्यामध्ये विरघळणार नाहीत. आणि वडे टाकल्यानंतर आपल्याला त्याला लगेच हलवायचं नाही. आपण जर ते वडे लगेच हलवले तर ते तेलामध्ये फुटतात. तर आपल्याला 2 ते 3 मिनटं वाट बघायची आहे. आणि मग आपले वडे आपल्याला पलटून घ्यायचे आहे. आणि तुम्हाला एक टिप सांगते, म्हणजे काय करायचं, तेलात वडे टाकले की सगळे लाल होईपर्यंत फ्राय नाही करायचे. तर काय करायचं, अर्धे वडे तळून, म्हणजे अर्धे फ्राय झाले की ते लगेच साईडला काढून घ्यायचे. आणि मग नंतर ते वडे थंड झाल्यावर पुन्हा एकदा लालसर तळून घ्यायचे, जेणेकरून आपले वडे फुटत देखील नाहीत आणि ते जास्त तेल देखील घेत नाही. तर तुम्ही अशा प्रकारे जर वडे तळले तर खरंच वडे फुटत देखील नाहीत आणि खाण्यासाठी पण खूप छान लागतात. तर तुम्ही बघू शकता, मी अगोदर जे वडे तळून साईडला ठेवले होते ते मी पुन्हा तेलामध्ये टाकले. आता हे चांगले लाल होईपर्यंत मी याला तळून घेणार आहे.
आपले वडे इथे तयार झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता आपला एक देखील वडा इथे फुटलेला नाही आहे. मी ज्या तुम्हाला टिप्स सांगितल्या आहे त्या टिप्स जर तुम्ही वापरल्या तर तुमचे देखील वडे फुटणार नाही आणि खाण्यासाठी खूप टेस्टी देखील लागतील. तर याच्यासोबत तुम्ही शेंगदाण्याची भाजी किंवा दह्यासोबत देखील तुम्ही हे खाऊ शकतात. तर मी इथे दोन्ही देखील घेतलं होतं. तर खरंच वडे खूप छान झाले होते. आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि लाईक